कोकणात हुबेहूब सॅन्टा क्लॉजसारखा दिसणारा एक पात्र तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. लांब टोपी, सफेद दाढी, कमरेला लावलेले घुंगरू आणि घंट्या. मुलांच्या मागे चिंध्यांचा चाबूक घेऊन धावणारा हा दुसरा कोणी नसून आपल्या कोकणातला शंखासूर. पुराणात शंखासूर एक बलाढ्य दानव होता. त्याच्या डोक्यावर एक शंख होते आणि त्याला असा वरदान होता की तो त्या शंखामध्ये नेहमी सुखरूप राहील. शंखासुराने ब्रह्मदेवांकडून वेद पळवले. ब्रह्मदेवांनी शंखासुराचा पाठलाग केला, पण शंखासूर समुद्राच्या तळाशी आपल्या शंखात जाऊन लपला. ब्रह्मदेवांनी शंखासुराला चेतावणी दिली, पण शंखासूर काही ऐकला नाही. ब्रह्मदेवांनी शंखासुरावर गदा प्रहार केला. पृथ्वी दुमदुमली, परंतु शंखासुरावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. मग ब्रह्मदेवांनी परशु घेतला आणि पुन्हा शंखावर प्रहार केला. धरणी हादरली, पण तरी शंखासूर मात्र आपल्या शंखामध्ये सुखरूप होता. मग ब्रह्मदेवांनी त्रिशूळ आणि भाल्याने शंखावर प्रहार केला. समुद्र खवळला, पण शंखासूर मात्र अजूनही वेद पुन्हा ब्रह्मदेवांना देण्यास तयार नव्हता. शेवटी ब्रह्मदेवांनी तलवार घेतली आणि शंखावर प्रहार केला. लाटा उसळल्या, पण शंखासूर मात्र अजेय, अभेद्य. ब्रह्मदेव निराश झाले आणि त्यांनी महादेवांचा धावा केला. त्यांनी सर्व हकीकत महादेवांना सांगितली. महादेवांनी भगवान विष्णू यांची सहायता घेण्यास ठरवले. विष्णूने सुचवले की शंखासुराचा वध त्याच्यासारखाच एक जलचर प्राणी करू शकेल. विष्णुदेवांनी मत्स्य अवतार धारण केला. मत्स्यरूपी नारायण सप्तसागरामध्ये शंखासुराला शोधू लागले. विष्णू आणि शंखासुराचा घोर युद्ध झाला. पृथ्वी कापू लागली, लाटा उसळू लागल्या, समुद्र खवळले, सर्वत्र प्रलयकारी स्थिती निर्माण झाली. शेवटी विष्णूने आपले सुदर्शन चक्र धारण केले आणि शंखासुराला शेवटची चेतावणी दिली. शंखासूर भयभीत झाला. त्याला कळले की आता आपली यातून काही सुटका नाही. जर विष्णूने आपल्यावर सुदर्शन चक्राने प्रहार केला तर आपला अंत निश्चितच. शंखासुराने 4ही वेद विष्णूला परत दिले. विष्णूने ते वेद पुन्हा ब्रह्मदेवांना दिले आणि सृष्टीला अज्ञानाच्या अंधकारापासून मुक्त केले. काही कथा असं सांगतात की कृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये विद्यार्जनाकरिता होते. विद्यार्जन पूर्ण झाल्यावर सांदीपनी ऋषींनी गुरुदक्षिणा मागितली. हे कृष्ण, समुद्राने माझा पुत्र गिळला आहे, तो मला परत कर. कृष्णाने समुद्राला चेतावणी दिली, परंतु समुद्राने सांगितले की ऋषीपुत्र समुद्रात वास करणाऱ्या एका शंखासूर नावाच्या राक्षसाच्या कैदेत आहे. विष्णूने शंखासुराबरोबर युद्ध केले आणि ऋषीपुत्राला शंखासुरापासून मुक्त केले. तोच शंख विष्णूने अर्जित केला आणि त्या शंखाला नाव पडले पंचजन्य. या झाल्या पौराणिक कथा, पण कोकणातल्या शंखासुराची कथा काही वेगळीच. कोकणच्या जीवनात शंखासूर हा खलनायक नसून एक हिरो आहे. कोकणातील नमन
या नाट्यकलेत शंखासुराचे स्थान गणपतीपेक्षा पुढे. गणपती आधी तो नाचून जातो. कोकण कथेनुसार शंखासुराने ब्रह्मदेवांचे वेद पळवलेच नाही. मुळात चारही वेद शंखासुराचीच संपत्ती. न्यायदानाचे काम वेदांच्या माध्यमातून शंखासुराने केले, म्हणूनच कोकणात त्याला पूजले जाते. ब्रह्मदेवाला चारही वेदांवर आपले वर्चस्व स्थापित करायचे होते, म्हणून त्यांनी विष्णुदेवांना शंखासुराकडे पाठवले आणि शंखासुराला हरवून चारही वेद आपल्या ताब्यात घेतले. शंखासुराने चारही वेद पुन्हा मिळवण्याकरिता संघर्ष केला आणि त्यातच त्याचा पराभव झाला. नेहमीच इतिहास हा विजेत्याच्या बाजूने लिहिला जातो, म्हणून शंखासूर हा दुर्लक्षित झाला. पण कोकणवासी या शंखासुराला विसरले नाही बरं का. म्हणूनच ते शंखासुराला पूजतात. शंखासूर बालगोपाळांच्या खोडी काढतो, त्यांच्या मागे पळतो, त्यांचे मनोरंजन करतो. काही लोक शंखासुराला श्रीकृष्णाचा अवतार तर काही शंकराचा अवतार मानतात. काही त्याला ग्रामदेवतेचा दूत तर काही गावचा रक्षकही मानतात. त्यांना नवस बोलतात. होळीला शंखासूर जेव्हा आपल्या दारी येतो तेव्हा त्याची आरती करतात, त्याची पूजा करतात आणि नवस पूर्ण झाला की त्याची नवस फेडही करतात. मित्रांनो, आजच्या पिढीला वेस्टर्न कल्चरचा कितीही क्रेज असला तरी आपण शंखासुराची पॉप्युलॅरिटी नकारू शकत नाही. आपल्या कोकणातली पोरं नाताळ सण साजरा जरूर करतील, पण शंखासूर कितीही जुना झाला तरी त्याची सर काही कुठल्या सॅन्टाला येणार नाही. प्रत्येक वेळी होळीला आपल्या चाकरमान्यांच्या हजेरीचा विषय कितीही चर्चेत असला तरी कोकणात पालखी दाराशी आल्याशिवाय राहणार नाही. ही आपली खरी संस्कृती, हीच आपल्या संस्कृतीची निष्ठा. तर मित्रांनो, नाताळ साजरा करत असाल तर त्या सॅन्टाला आपल्या फ्रेंडली नेबरहूडच्या शंखासुराची गोष्टही सांगा. आमच्या कोकणातले देव, आमचे राखणदार, आमच्या कोकणातच नव्हे तर आमच्या मनातही आमची राखण करत राहणार.